दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला आता महाराष्ट्रातूनही पाठिंबा मिळू लागलाय. ठाण्यात महाविकास आघाडीच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी घोषणाबाजी करत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आणि केंद्र सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते तो कोणीही थांबू शकत. सर, सोनमवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलनकारांना आंदोलन दाबलं जाते. कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकते आंदोलनाचा. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपायला जाऊ नका, ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलं आहे. ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का वाटते? बीजेपी राजीनामा घेते काय कधी? पण मात्र आता काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेत? सर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय. बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यांनंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना बघा. अशी आग लागतच राहते. ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य नाही. सर, सरकारचा मंत्री त्या ठिकाणी कारण त्यांना घेणं देणंच नाहीये, जनमताशी जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाहीये. सर, काही विधेयक पास होणार आहे, त्यामुळे लिमिटेशन आमदार ते बघू, तेव्हाच्या बघू. असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत.